नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते जीवाचा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी काव्या तयार झालेली असते. ती बाप्पांसमोर हात जोडते आणि म्हणते, देवा आज मी माझ्या मनातलं सगळं काही सांगणार आहे जीवाच्या आणि माझ्या नात्याबद्दल, कारण मी असं मन मारून नाही जगू शकत. तेव्हा सगळ्या गोष्टी तिला आठवतात. जीवा लग्नाच्या दिवशी तिला म्हणालेलं असतो, आपण तुझ्या बाबांना सगळं काही सांगून टाकूयात, आपणही लग्न लवकरात लवकर करूयात. तरीही मी सर्वांना सांगणार आहे आणि आनंदाच्या भरामध्ये जर आपण एखादी गोष्ट सांगितली तर आपली इच्छा लगेच ते पूर्ण करतात. तुझे बाबाही खूप आनंदी आहेत, तर मी त्यांना जाऊन विचारू का, असं तो तिला म्हणालेलं असतो. त्यानंतर जेव्हा किडनॅप झाली तेव्हा बाबा चक्क तिच्या पाया पडलेले असतात. पारबरोबर लग्न करावं लागलं तेही नाईलाजाने, आणि सर्व आयुष्यच विस्कटून गेलं. या सर्व गोष्टी तिला आठवत असतात. पार्थने तिच्या गळ्यामध्ये घातलेलं त्याच्या नावाचं मंगळसूत्र, या सर्व गोष्टी तिला आठवत असतात. ती म्हणत असते की जीवाच्या हा आजचा रात्रीचा वाढदिवस आहे ना, जीवाच्या सगळ्यात जास्त लक्षात राहील ना, असं मी सेलिब्रेट करणार आहे. आमच्या नात्याबद्दलचं सत्य मी सर्वांना सांगणार आहे. सांगणार म्हणजे सांगणारच. जीवाने त्याच्या मनावरती, त्याच्या छातीवरती जे माझं नाव आज कोरलेलं आहे आत्तापर्यंत, ते आज सर्वांना समजणार आहे. जे के मधली के म्हणजे काव्य आहे, हे सगळ्यांना आज समजणार आहे. असं ती देवासमोर हात जोडून मनोमन प्रार्थना करत असते आणि घडलेले सर्व प्रसंग ती आठवत असते. दुसरीकडे आपल्याला पाहायला भेटतं की जीवा वाट पाहत असतो, की जीवा वाट पाहत असतो कधी एकदा नंदिनी येते आहे. त्याने जे शर्ट घातलेलं असतं, शर्टचं वरचं बटन हे उघडं असतं, त्यामुळे छातीवरती गुंतवलेलं काव्याचं नाव स्पष्टपणे दिसत असतं. तो देखील हे नाव गाडीच्या आरशामध्ये पाहत असतो. त्या नावाकडे सतत तो पाहत असतो. त्यालाही खूप वाईट वाटतं की कशा पद्धतीने मी काव्याचं नाव छातीवरती कोरून घेतलेलं होतं. काव्याचं नाव हे गुंतून घेतलेलं असतं, ते आरशामध्ये तो पाहत असतो. इतक्यात नंदिनी बास्केट हातामध्ये घेऊन आलेली असते. तो जरा घाबरतो आणि तिच्याजवळ जाताच ते शर्टचं बटन तो लावून घेतो, जेणेकरून नंदिनी त्याचं नाव दिसू नये. त्याला आठवतं की ज्या प्रकारे या दोघांनी त्याच्या छातीवरती काव्याचं नाव गुंतून घेतलेलं असतं, हे सर्व प्रसंग त्याच्या डोळ्यासमोरून जातच नसतात. पुन्हा पुन्हा त्याला काव्याचं गोंधळलेलं नाव, त्यावेळी घडलेले सर्व प्रसंग डोळ्यासमोरून जातच नसतात आणि तो काही केल्या विसरायला तयार नसतो. त्याची इच्छा असते परंतु तो विसरू शकत नसतो. इन्सिडन्सेस असे घडतात की त्याच्यासमोर काव्य आणि त्यांचे घालवलेले सर्व क्षण समोर येतात. नंदिनी आता तिचा लुक चेंज करून आलेली असते आणि खूप छान असा सुंदर ड्रेस घालून तिथे आलेली असते. जीवाची नजर काही तिच्यावरून हटतच नाही. दोघे एकमेकांकडे आता खूप वेळ पाहत राहतात. तेव्हा नकळतपणे जीवा हा पटकन बोलून जातो की छान दिसते आहे सगळं नंदिनी तू. नंदिनीसुद्धा गोड लाजते आणि म्हणते, अहो हे हो का, जरा हसूनच म्हणा नाही, काय झालं, जरा हसा की, कारण आपल्याला फार्म हाऊसवरती जायचं आहे. तेवढ्यात काव्य आता समोरून आलेली असते. तर जीवा देखील धक्क्यानेच तिच्याकडे पाहत राहतो.